वाढत्या बेरोजगारी विरोधात रस्त्यावर उतरणारा आक्रोश असो किंवा संविधानाच्या रक्षणार्थ आणि सामाजिक न्यायासाठी बुलंद होणारा आवाज असो, आज तरुण पिढी प्रस्थापित सत्तेविरोधात आणि त्यांच्या वैचारिक धोरणांविरोधात उघडपणे दंड थोपटून उभी राहिली आहे। या तरुणाईच्या मनात केंद्र सरकार आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रचंड असंतोष धुमसत आहे। हा असंतोष आपल्या हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हला थेट आव्हान देत आहे। याची जाणीव झाल्यामुळेच संघाच्या शीर्ष नेतृत्वाला अचानक या जेनझीची आठवण झाली। याच अस्वस्थतेच्या पृष्ठभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जेनझी संवादाचा एक हाय प्रोफाईल इव्हेंट घडवून आणण्यात आला। परंतु हा कोणताही निखळ, प्रामाणिक किंवा ऐतिहासिक संवाद नव्हता, तर डॅमेज कंट्रोलचा एक केविलवाणा प्रयत्न होता असेच म्हणावे लागेल। सरसंघचालक देशातील तरुणांशी त्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या भाषेत बोलत आहे असा आभास निर्माण करण्यात आला। या संवादाला तंत्रज्ञान, सोशल मीडिया, ताणतणाव आणि राष्ट्रनिष्ठा असे आकर्षक स्वरूप देण्यात आले। परंतु या संवादासाठी सभागृहात बसलेला तरुण वर्ग हा महागाईची आणि बेरोजगारीची झळ सोसणाऱ्या तरुणांचा प्रतिनिधी वर्ग होता का, हा मुळात प्रश्न आहे। या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आलेले बहुतांश तरुण हे संघाच्या स्वतःच्याच परिवारातील होते। हा संवाद देशातील तरुणाईशी तर नव्हताच, शिवाय तरुणांना अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांनाही हात घालणारा नव्हता। देशातील भीषण बेरोजगारी, पेपरफुटीचे घोटाळे, पक्षांतराचे किळसवाणे राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी अशा प्रश्नांवर संवाद झालाच नाही। एकूणच तरुणांच्या अस्वस्थतेमुळे अडचणीत आलेल्या सरकारला वाचवण्यासाठी किंवा संभाव्य नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सरसंघचालकांचा हा डॅमेज कंट्रोलचाच भाग होता। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।